नमस्कार मंडळी, आपण आता पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट या ठिकाणी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला महापुरुषाचं चिऱ्याने बांधलेलं मंदिर पाहायला मिळेल. त्याच्यासमोर एक सुंदर असा तुळशीकट्टा देखील आहे आणि या इथल्या महापुरुषाला आपण नमस्कार करून आतमध्ये प्रवेश करतो. चारी बाजूला चिऱ्याचं बांधकाम असून जवळजवळ संपूर्ण त्याच्या पायथ्यासह आणि ह्याच्यासह एकूण 80 फूट उंचीचा हा पुतळा आहे. त्यातील मुख्य पुतळा हा 45 फूट उंचीचा असून तो भव्य आहे आणि कुठूनही तो आपल्याला दिसू शकतो. या पुतळ्याच्या चारी बाजूला फिरण्यासाठी सुंदर असा चौथरा केलेला आहे आणि संपूर्ण बांधकाम हे चिऱ्याने केलेलं असून अतिशय भव्य आणि सुंदर असा हा पुतळा मालवण येथील आपल्याला किनाऱ्यावर पाहायला मिळतो. या पुतळ्याच्या एका बाजूला समुद्र किनारा असून तिथून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला दिसतो आणि मुख्य म्हणजे या पुतळ्याच्या चारी बाजूला आपल्याला फिरून हा पुतळा पाहता येतो. असा हा अवर्णनीय असा ऐतिहासिक महत्त्व असलेला छत्रपती राजश्री शिवाजीराजे यांचा हा मालवणमधील पुतळा एक भारतातील अतिशय सुंदर असं प्रेक्षणीय ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणावं लागेल आणि यासाठी खास इथे संपूर्ण सुशोभित असं बांधकाम केलेलं आहे आणि सगळ्या बाजूला आपल्याला कुठूनही बघितलं तरी हा पुतळा आपल्याला दिसू शकतो. तर असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट येथील हा शिवाजी महाराजांचा पुतळा आता तो आम्ही पाहत आहोत आणि आपल्यालाही पाहिल्यानंतर ह्या पुतळ्याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे ते देखील लक्षात येईल. धन्यवाद. आपल्याला या पुतळ्याजवळ उभारल्यानंतर समुद्रामध्ये असलेला सिंधुदुर्ग किल्ला अतिशय सुंदर असा आपल्याला दुरून दिसतो आणि बरेचसे पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला पाहून आल्यानंतर हा राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी येतात आणि या स्थळाला भेट दिल्यानंतर सर्वांना धन्य वाटतं. तर असा हा मालवण येथील ऐतिहासिक पर्यटन प्राप्त झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण नक्की पाहावा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे VSK पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी महाराजांचं अप्रतिम आणि महत्त्व असलेला हा किल्ला सर्वांनी पाहावा अशी मी देखील इच्छा प्रकट करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये.